अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि त्यातच आता राजकारण देखील सुरू झालंय। हल्लेखोराच्या निशाण्यावर सैफ नाही तर त्याचा मुलगा तैमूर होता असं सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादाला नवं तोंड फोडलंय। तैमूर नाव ठेवल्यानंतरच तो कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर होता असा आरोप आव्हाड यांनी केलाय। त्यावरून आव्हाड यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केलाय। मारेकरी मुंबऱ्यातला असावा असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तोही वाचला। पण सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही। बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं। तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले। तर आव्हाडांच्या या टीकेवर नाना पटोले आणि संजय शिरसाट काय म्हणालेत पाहूया। महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे, हे आता काही त्याला वेगळं प्रमाणपत्र देण्याची काही कारणं नाही। मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। सत्तेसाठी काही पण, सत्तेसाठी अंतक निर्माण करायचा, सत्तेसाठी दहशत निर्माण करायची, ही जी काही भाजपची मानसिकता आहे ही भाजपने थांबवली पाहिजे। नाहीतर महाराष्ट्र आहे, आता बेईमानीने तुम्ही निवडून आलात म्हणून याचा अर्थ असा नाही की हे वारंवार तुमचा खेळ चालेल। जितेंद्र आव्हाडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतं। त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं, औरंगजेब ठेवावं का अफजल खान ठेवावं, काय करायचं आम्हाला त्याच्याशी? त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला? कोणाच्या मुलाचं नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे। आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंबऱ्यातला असावा, कारण की इतकी इत्थंभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आव्हाडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मुंबरामध्ये असावा। पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।